स्पाइन सर्जरीचे पेशंट आमच्या इथे फॉलोअपला आलेत आणि त्यांनी आज हा एक्सरे आणलाय आणि मला वाटतं की त्याच्या वॉकिंग मध्ये दुखण्यामध्ये खूप फरक झालेला आहे. त्यांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. माझं पहिलं 5 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर परत माझा उजवा पाय जास्त दुखत होता, चालता येत नव्हतं. आता हदगाव सरांनी ऑपरेशन केल्यापासून मला 18व्या दिवशी पूर्ण आराम झाल्यासारखं वाटलं. मी खूप चालू शकते आता आणि ते बसायला नाही पण जो कुशीवरून त्या कुशीवर मला हालचाल करून येऊ शकते. म्हणजे पहिल्यापेक्षा मला 100% आराम जास्त आहे आता. ऍक्च्युली आम्हाला पण दुसऱ्यांदा ऑपरेशन केल्यानंतर एवढा फरक पडेल असं म्हणजे एकदम फरक पडेल असं वाटलं नव्हतं. कारण पहिली सर्जरी झाल्यावर त्यांना 1 महिन्यात ते कंटिन्यू ज्यावेळी डिस्चार्ज केलं घरी आलं त्यावेळेस त्या झोपूनच होत्या. त्यांनी सल्ला दिला होता त्याप्रमाणे व्यायाम वगैरे होत होता पण काय लगेच चाललेल्या होत्या त्या. पण या सर्जरी घरी आल्यानंतर त्या दिवसापासून चांगली सुधारणा झाली आणि ते स्वतः उठून वगैरे स्वतः उभं राहून चालायला लागल्या. टॉयलेट वापरलं पण ते स्वतः जायच्या. फक्त आम्ही सपोर्टला मागं उभं राहायचं की जर गरज लागली तरच हात लावायचा पण ते स्वतः त्यांनी मेहनत घेतली आणि आज सुद्धा ते फॉलोअपला डॉक्टरांकडे आलेलं आहे. ते स्वतःच बाहेरून उठून स्वतः फक्त मागं उभं होतो. पहिल्या ऑपरेशनच्या आणि आताच्या ऑपरेशनच्या जर कम्पेअर केलं आपण तर या ऑपरेशन मध्ये आम्हाला खूप आज चांगला बेनिफिट भेटला असं वाटलं पेशंट. मणक्याची शस्त्रक्रिया म्हणाल्यानंतर हमेशा आपल्या मनात संभव असतो की काही त्रास होईल किंवा कसं इम्प्रुव्हमेंट होईल का आणि प्रत्येकाचा त्रास वेगळा असतो. आपण कधीच कम्पेअर करू शकत नाही. त्यामुळे अप्रोप्रिएट टाइम हे खूप महत्वाचं. एक्सरे, MRI आणि क्लिनिकल सिम्पटम्स यांचं कोरिलेशन हे खूप महत्वाचं. आणि जेव्हा दुसऱ्यांदा जे आपण रिव्हिजन सर्जरी आजकाल खूप पेशंट्सना ज्यांना गरज असते त्यांना सांगतो की औषध उपचार आणि याचे फरक पडत नसेल आणि ज्यांना इन्स्टॅबिलिटी किंवा यांच्या केसमध्ये पूर्वीचे इम्प्लांट्सला जरासा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे आम्हाला अशा ठिकाणी सिलेक्टिव्ह केसेसमध्ये रिव्हिजन सर्जरी करायची गरज पडते आणि त्याच्यामध्ये पण आपण खूप सक्सेसफुली रिव्हिजन स्पाइन सर्जरी करू शकतो. कारण तंत्रज्ञान आहे. मायक्रोस्कोपिक सर्जरी आपण करतो त्यामध्ये मज्जारंजूला आणि नसांना आपण मोकळं करू शकतो. स्टेबिलिटी करण्यासाठी आपण हे जे बघताय की या प्रकारचे बरेच इन्स्ट्रुमेंटेशनचे आजकाल टेक्निक्स आलेले आहेत. ओआर्म नेव्हिगेशन याचं नक्कीच याला आम्हाला खूप मदत मिळते आजकाल आणि अशी आम्ही पेशंटची बरीच मोठी सिरीज आमच्याकडे आहे की ज्यांना अशा प्रकारचे रिव्हिजन ची गरज पडलेली आहे आणि आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून भारतातून पेशंट या सर्जरीसाठी येत आहेत आणि वी आर डुईंग आवर बेस्ट फॉर doing the second time revision spine surgery for such patients. धन्यवाद.